हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर आपण इथे या चॅनलवर आपण मोस्टली DSA रिलेटेड कन्सेप्ट आणि सिस्टम डिझाईन रिलेटेड कन्सेप्ट आणि मोस्टली मी ट्राय टू कवर करणार की जावा आणि स्प्रिंग बूट बॅकएंडवरचे क्वेश्चन्स, जे की तुम्हाला हेल्प करेल जेव्हा तुम्ही स्वतःला अपस्किल किंवा जॉबसाठी ट्राय करणार. सो जेव्हा पण आपण प्रोडक्ट बेससाठी ट्राय करतो तो फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा जो क्रायटेरिया असतो तो असतो DSA. दुसरा असतो तो सिस्टम डिझाईन आणि थर्ड असतो तुमचा टेक स्टॅक. सो बेसिकली हा असतो मेनली त्यांचा क्रायटेरिया. सो DSA का हवा, मोस्टली तुम्हाला क्वेश्चन पडत असेल DSA का हवा, सिस्टम डिझाईन का हवा. टेक स्टॅक तर इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला वर्क करायचं आहे पर्टिक्युलर टेक स्टॅकवर, तर तो इम्पॉर्टंट आहे. पण DSA का हवा. सो DSA हा पार्ट इतका इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा तुम्ही कोणता पण अल्गोरिदम लिहिणार किंवा तुमचा तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पेमेंट गेटवे बनवायचं आहे आणि पेमेंट गेटवे बनवताना तुम्हाला विचार करायचा आहे की हा माझा इतका कोड आहे, मी याला अजून मॉड्युलर म्हणजे या कोडला मी समोर जाऊन चेंज करू शकतो. या कोडमध्ये मला सगळ्या गोष्टी बरोबर वाचता येणार. जर नवीन कोणी व्यक्ती त्या कोडला पाहते त्याला सगळं वाचता येणार, त्याला कळणार, इझिली कळणार. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी त्या कोडमध्ये असायला पाहिजे. राईट, तो कोड कमी टाईममध्ये चालायला पाहिजे, कमी स्पेस घ्यायला पाहिजे. राईट, ह्या गोष्टी त्या कोडनी फॉलो केल्या पाहिजे. तर ते कशा फॉलो करणार, तर या कन्सेप्ट थ्रू DSA. सो DSA स्टँड्स फॉर डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. हे काय एक कन्सेप्ट्स आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये खूप सारे टाईप्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला हेल्प करणार त्या कोडला मोर रिडेबल, कमी टाईममध्ये चालणारा, कमी स्पेस यूज करणारा असा तो कोड बनणार. तर त्यामुळे आपल्याला DSA यूज करायचा आहे. सेकंड आहे सिस्टम डिझाईन. हा पण आता खूप ट्रेंडिंगमध्ये कन्सेप्ट आहे. कोणत्या पण कंपनीमध्ये जाणार तुम्ही प्रोडक्टमध्ये, तर सेकंड जो तुमचा राऊंड राहणार, मोस्टली फर्स्ट राऊंडमध्ये तुमचा DSA असतं. सेकंड राऊंड जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तो सिस्टम डिझाईनवर फोकस करेल. सिस्टम डिझाईन का. सो सिस्टम डिझाईन यासाठी की त्यांना जाणून घ्यायचं असते की तुम्ही जेव्हा स्वतः डिझाईन कराल तर तुम्हाला काय काय गोष्टी माहीत आहे. त्याच्यामध्ये असणार डिझाईन पॅटर्न्स, बेसिक CSचे फंडामेंटल्स आहे ना, ते तुम्हाला माहीत आहे का, ते जाणून घेण्यासाठी सिस्टम डिझाईन हा राऊंड त्यांनी ठेवतात. आणि थर्ड आहे टेक स्टॅक. हा तर तुमचा कॉमन राऊंड आहे, ज्या पण तुम्ही टेक स्टॅकवर आधी वर्क केलं आहे जुन्या कंपनीमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यावर क्वेश्चन घेतात. किंवा जर तुम्ही फ्रेशर आहे तर तुमचं जे पण तुम्ही रेझ्युमेमध्ये मेन्शन केलं आहे त्याच्यावर ते क्वेश्चन करणार. मोस्टली फ्रेशर्ससाठी सिस्टम डिझाईन कधी कधी ऑप्शनल होऊ शकतो, पण DSA हा इम्पॉर्टंट आहे, हा तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये असणार. सो मोस्टली जे कंपनीचा क्रायटेरिया असते तो फर्स्ट असते टेस्ट. सेकंड जे असते ते असते टेक्निकल राऊंड 1. थर्ड असते टेक्निकल राऊंड 2. याच्यामध्ये होऊ शकतं DSA किंवा सिस्टम डिझाईन विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुमचा हायरिंग मॅनेजर राऊंड असतो. जर कंपनी छोटी आहे तर मग डायरेक्टर लेवलचा राऊंड पण असू शकतो. ठीक आहे, तर मोस्टली या गोष्टी फॉलो करतात. काही कंपनीमध्ये असं पण होऊ शकतं की तुम्हाला सिस्टम डिझाईनच्या ऐवजी फक्त ॲप्रोच सांगायसाठी म्हणू शकतात. तर ते कंपनीनुसार डिपेंड करतं. तर आपण या नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण फोकस करू DSAमध्ये बेसिकपासून आणि कवर करण्याचा प्रयत्न करू विथ मोर एक्झाम्पल्स की तुम्हाला कळेल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.